जहाल नक्षली भीमण्णासह 6 माओवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली पोलिसांना मोठे यश। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्यासमोर आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 11च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील 6 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे। आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 2 DVCM दर्जाचे वरिष्ठ माओवादी, 1 कमांडर, 2 PPCM आणि 1 ACM यांचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनाने या माओवाद्यांवर एकूण 62 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते। या वर्षात आतापर्यंत एकूण 40 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून हा माओवादी चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे। यामध्ये दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीची सदस्य तारक्का सीडाम आणि DVCM सपनक्का यांचाही समावेश आहे। पोलीस दल आणि CRPFच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे। आज आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे। आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये भीमण्णा उर्फ सुखलाल उर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुडमेथे वय 58 वर्ष DVCM आणि त्याची पत्नी विमलक्का उर्फ शंकरक्का विस्तरय्या सडमेक वय 56 वर्ष DVCM यांचा समावेश आहे। भीमण्णावर 2 खुनाचे गुन्हे दाखल आहेत। तसेच कविता उर्फ शांती मंगरू मज्जी कमांडर वय 34 वर्ष, नागेश उर्फ आयताल गुड्डी मडावी PPCM वय 39 वर्ष, समीर आयतू पोटाम PPCM वय 24 वर्ष आणि नवाता उर्फ रुपी उर्फ सुरेखा चैतू मडावी ACM वय 28 वर्ष यांनीही आत्मसमर्पण केले आहे। नागेश आणि नवाता यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना बक्षीस आणि पुनर्वसनासाठी आर्थिक मदत दिली जाते। भीमण्णा आणि विमलक्का यांना प्रत्येकी 8.5 लाख रुपये, कविताला 5.5 लाख, नागेशला 5 लाख तर समीर आणि नवाता यांना प्रत्येकी 4.5 लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे। या व्यतिरिक्त आत्मसमर्पण करणाऱ्या पती-पत्नीच्या जोडप्यांना भीमण्णा आणि विमलक्का यांना नागेश आणि कविता यांना अतिरिक्त 1.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। अशी माहिती आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी 5च्या सुमारास गडचिरोली पोलिसांकडून प्रेस नोटच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे।